नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शिकव यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 20 जुलै. तर आज रात्रीचा आणि उद्याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपण पाहत असाल की राज्यातील पावसाचा जोर सध्या कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळत असेल. कारण की जे आहे राज्यामध्ये आजपासून बऱ्याचशा भागामध्ये जे आपला पावसाने या ठिकाणी उघडीप या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. तर राज्यामध्ये आता नेमकी पाऊस कधी वाढणार, कधी राज्यामध्ये जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज आज आहे 19 जुलै आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्या राज्यातील काही भागामध्ये पाऊस राहणार आहे. तर आज रात्रीच्याला फक्त जो सोलापूर साईडचा जो भाग आहे, त्या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि तसेच जे आहे कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, दापोली, सावंतवाडी, बेलगाव आणि जे आहे राजापूर हा जो परिसर आहे, या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. आणि आता जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये आज रात्री दरम्यान हवामान कोरडे राहील. विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहील आणि पश्चिम महाराष्ट्रातील तसेच जे आहे मध्य महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळणार आहे. तर आज रात्रीच्याला कुठेही पाऊस राहणार नाही. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे 20 जुलै आणि उद्याच्याला दरम्यान जे आहे राज्यामध्ये सकाळपासूनच जे आहे पावसाला या ठिकाणी थोडंफार पावसाला सुरुवात होईल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, वाडा, पालघर, डहाणू, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली तसेच जे आहे गोरेगाव, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, राजापूर आणि सावंतवाडी, बेलगाव, पणजी हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि इतर भागामध्ये हवामान जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल. हवामान कोल्ड राहील. तर जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो, दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे आपला मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहील. तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहील. फक्त उद्या सकाळच्या दरम्यान कोकणपट्टीमध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. तर दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये दुपारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान आपल्याला कोरडे राहील कोकणपट्टी सोडून. तर दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये थोडाफार भाग बदलत हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हा जो पाऊस आहे आपला मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, जालना, तसेच जे आहे परभणी, माजलगाव, केज, मानवत, पाथरी, नांदेड, सेलू, जितूर, हिंगोली, केज, लातूर, पेठ, बार्शी, तुळजापूर, करमाळा हा जो परिसर आहे, तसेच छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आपला उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहणार आहे. फार काय जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला उद्याच्या मराठवाड्यामध्ये राहणार नाही. तसेच जे आहे आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस भाग बदलत या ठिकाणी पाहायला मिळेल. पुणे भागामध्ये सुद्धा जे आपला हलका ते रिमझिम पाऊस होईल आणि मुंबई आणि पालघर आणि कोकणपट्टीमध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची जे आहे अ, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भाग, धाराशिव तसेच जे आहे तुळजापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, वडूज, विटा, कराड, जत, सांगली, सातारा, जेजुरी आणि जे आहे करमाळा हा जो परिसर आहे, या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची सरी या ठिकाणी पाहायला मिळतील. तर राज्यामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे सोलापूरचा जो पश्चिम महाराष्ट्रातील भाग आहे, सोलापूर तसेच जे आहे मोहोळ, इचलगाव, पंढरपूर, सांगोले तसेच जे आहे चंदनचना तसेच अक्कलकोट, इंदी, अफजलपूर, उमरगा आणि तुळजापूर, विरंग, धाराशिव, बार्शी, परांडा आणि जे आहे कुरुदवाडी, करमाळा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आपला उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्याचा हवामान अंदाज जे आहे आपला उद्याच्याला कोकणपट्टीमध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पावसाला सुरुवात होईल सकाळपासूनच. हा पाऊस जवळजवळ रात्रीपर्यंत राहील. तसेच मराठवाड्यामध्ये फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. त्यानंतर राज्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहील. तसेच जे आहे इतर खानदेश भागामध्ये सुद्धा तसेच राहणार आहे. त्या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला थोडाफार दुपारनंतर पाऊस पाहायला मिळेल किंवा फक्त ढगाळ वातावरण राहील.
आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जर अंदाज पाहायचा म्हणलं, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे तुम्हाला कोरडे राहणार आहे. फक्त ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये. अन्यथा जे आहे फक्त सूर्यदर्शन तुम्हाला या ठिकाणी पावसाला उघडीप राहणार आहे उद्याच्या दरम्यान विदर्भामधील. फक्त चंद्रपूर भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये जे आहे सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान सोलापूरच्या आसपासचा जो भाग आहे त्या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कोकण पट्टीमध्ये तर हलका ते रिमझिम पावसाची सरी तर राहणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामधील पावसाचा जोर आपला कमीच राहणार आहे. फक्त हलका ते रिमझिम पाऊस राहील. आज जसे वातावरण आहे तसे उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे. आणि राज्यामध्ये जे आहे 21 तारखेपासून म्हणजे 21 जुलैपासून राज्यामधील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. 21 तारखेला जे आहे राज्यामध्ये विदर्भामध्ये चांगला पाऊस राहील. मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला पावसाची शक्यता आपल्याला जे आहे 21 तारखेपासून राहणार आहे. राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवस राज्यातील पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता संपूर्ण हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या भागातील कुठला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या जे वातावरण आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जे आहे उघडीप पाहायला मिळालेली आहे आणि उद्याच्याला सुद्धा जे आपला दुपारपर्यंत राज्यामध्ये उघडीप राहील आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता कुठेतरी आपल्याला कोणत्यातरी गावामध्ये पाहायला मिळेल. अन्यथा जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. तसेच विदर्भातील जे शेतकरी आहे, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान कोरडे राहणार आहे विदर्भामध्ये. आणि 21 तारखेपासून जे आहे विदर्भामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. 21 तारखेपासून तर जवळजवळ 30 तारखेपर्यंत विदर्भामध्ये चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये सुद्धा 21 तारखेला 22 तारखेला चांगला पाऊस राहणार आहे. सोलापूर भागामध्ये सुद्धा 21 तारखेला चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हे जे पावसाचे वातावरण आहे हे सध्या आपल्याला जे आहे 30 तारखेपर्यंत, 21 तारखेपासून पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल. तर आज आहे 19 जुलै आणि उद्याच्याला आहे 20 जुलै. आज आणि उद्याच्या दरम्यान वातावरण आपल्याला जे आहे आज जसे वातावरण आहे तसेच उद्याच्याला सुद्धा तसेच वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. 21 तारखेपासून जे आहे वातावरणामध्ये बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तुम्ही आमचे हवामान अंदाज जर पाहत असेल तर तुम्हाला जे आहे नक्की आपण जे हवामान अंदाज जे देत असतो ते आपण जे आहे एकदम आपला अंदाज जे आहे या ठिकाणी खरा ठरत असतो. तुम्ही पाहू शकता की राज्यामध्ये आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये आज 19 तारखेला पावसाची शक्यता कमी राहील आणि तसंच आपल्याला जे वातावरण पाहायला मिळालेलं आहे. उद्याच्याला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो 20 तारखेला मराठवाड्यामध्ये जे आपला पावसाचा जोर हा म्हणजे पूर्णपणे कमी राहणार आहे. फक्त थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस जो पडेल तो फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यान किंवा दुपारनंतर राहील किंवा दुपारपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. आणि जे उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे आपलं उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आपला नाशिकचा जो इगतपुरी साईडचा भाग आहे त्यामध्ये पाऊस राहील आणि इकडचा जो भाग आहे अहिल्यानगर साईडचा किंवा खानदेशचा साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील म्हणजेच हवामान कोरडे शक्यतो राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. तर तुम्हाला हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.